ज्ञानराजाच्या ठेवीदारांना भीक द्या, भीक द्या, भीक. तर हे मल्टीस्टेट होती हे आम्हाला एवढं माहित नव्हतं, पण मी पेन्शन आलो, एक सर्व्हिसमॅन आहे, मी मिलिटरीत होतो. तर जास्त पर्सेंटेज असल्यामुळं ठेवीदारांनी ठेवल्या, गरिबांनी ठेवल्या, पण ह्याचं ऑडिट सरकारनं पाहायला पाहिजे होतं. सरकारनं लायसन दिलेलं होतं यांना, गोरगरिबांना काय माहीत नसतंय, तर ह्याचं ऑडिट सरकारनं करायला पाहिजे होतं. ह्यांचं इन्व्हेस्टमेंट कुठं करू राहिले असं स्टॉप केलेलं आहे. तर ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत कुट्यांच्या, त्या गव्हर्नमेंटनं सगळ्या विकून ठेवीदारांचे पैसे वापस करावेत, हीच माझी विनंती. ते झिजतायत, ज्या लोकांची व्यवसाय होती ते कुठेतरी आज नोकरी करतायत, त्यांचे आज कुणाची शिक्षण राहिलेले आहेत, लेकरांचे कुणाचे लग्न राहिलेले आहेत, कुणाचे दवाखाने राहिलेले आहेत, रिटायरमेंटचे लोक आहेत. तुम्हाला सांगतो ते आज औषध गोळ्याला कुठेतरी पैसा सुद्धा त्यांचा आज त्यांच्या हाताला लागत नाही. ही आज या ज्ञानराजाची कृपाच म्हणावं लागल की आज यांनी आज आम्हाला अडकून टाकले, आज मरणाच्या दारात आज आम्हाला लुटलं यांनी. वर्षांनी पैसे मी खातेदार होतो, तर मी मुलीच्या लग्नासाठी पैसे 7 लाख रुपये भरलेले होते. तर त्यांनी वारंवार पुन्हा हे केलं, बँक बंद पडली म्हणले, प्लॉट विकून मला मुलीचे लग्न पार पाडावे लागले. मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर या ठिकाणी ज्ञानराजा मल्टीस्टेट शाखा या ठिकाणी आहोत. या तालुक्यातील अनेक ठेवीदार या ठिकाणी आज भीक मागू आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. मी राहुल सोनटक्के, ज्ञानराजा ठेवीदार कृती समिती अध्यक्ष धारूर. बरं, आज आपण या ठिकाणी जे काही भीक मागू आंदोलन करत आहात सर्व ठेवीदार मिळून, तर काय परिस्थिती आहे आज तुमच्या उदरनिर्वाहाची किंवा तुमच्या व्यवसायाची, जे की तुम्हाला आज यापूर्वी जे काही मोठा तोटा सहन करावा लागला, आणि किती वर्षापासून या ठिकाणी आपण पाठपुरावा यासाठी करत आहात? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की या ज्ञानराजा मल्टीस्टेटचे जे कर्मचारी वर्ग होता ते आमच्या आज या मार्केटमध्ये, आम्ही आज काही व्यापारी इथं, काही याच्यामध्ये रिटायरमेंटचे काही आमचे लोक आहेत, ठेवीदार लोक, आणि याच्यात काही मोलमजुरी करणारे, शेतमजुरी करणारे जे लोक आहे, उदरनिर्वाहासाठी कुठंतरी हे जे कुणातरी काय म्हणता येईल त्याला की मोलमजुरी करून भांडे घासणारे जे लोक आहेत, या लोकांचे सुद्धा या मल्टीस्टेटमध्ये पैसे अडकलेले, आणि त्यांना अडकवण्याचं काम या ज्ञानराजा मल्टीस्टेट मधले जे कर्मचारी लोक होते आणि जे कुटे ग्रुपचे काही उद्योग समूहाचे काही उद्योगधंदे होते, हे बघूनच आज आम्ही याच्यामध्ये पैसे टाकलेले होते. पण आज आम्ही गेली 17 महिने आम्ही ह्याच्यासाठी पाठपुरावा करतो आहोत. ज्ञानराजा ठेवीदार जी काही आमची कृती समिती, याच्या मार्फत आम्ही 114 जणांची 11 कोटी रुपयाची आमची जे प्रकरण 0202 नंबरचं जे काही आमचं FIR नंबर आहे, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गेली 17 महिन्यापासून याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत. जे काय आपले प्रशासन आहे, स्थानिक प्रतिनिधी आहेत, आपल्या जिल्ह्याचे खासदार असतील आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या प्रकरणाकडे त्यांनी कशी दखल घेतली आहे आणि स्थानिक प्रतिनिधीकडून आपला कसा सहकार्य मिळत आहे? ज्ञानराजा मल्टीस्टेटचं ज्यावेळेस प्रकरण झालं त्यावेळेस आमचे गेली 9 महिने कोणत्याच प्रकारची आमची तक्रार घेण्याचं काम या प्रशासनानं केलेलं नव्हतं. ते कुणाच्या आशीर्वादानं झालं हे सगळं ठेवीदार वर्ग जाणतो. पण आज मी तुम्हाला सांगू शकतो की जी काही कारवाई सध्या ज्याला चालू आहे ती एकदम संत गतीने चालू आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या काही याच्यामध्ये प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या आहेत त्यांची लिलाव करून आम्हाला जे पैसे देण्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत, त्याच्यामध्ये समृद्ध जाधव नावाचे जे DDR आहेत, जे केंद्र शासनाने त्यांची नियुक्ती केलेली, त्याच्यावर MPID अधिकारी म्हणून कविता जाधव मॅडम आहेत, जे उपजिल्हाधिकारी आहेत आपल्या बीडच्या, त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांच्याकडे 80 प्रॉपर्ट्याचा प्रस्ताव आज पेंडिंग आहे. त्यांनी कोणत्याच प्रकारची त्याच्या पुढे हालचाल झालेली आम्हाला दिसत नाही. आम्हाला आज पण आमचा प्रश्न आहे की आमचे पैसे भेटणार कधी? त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेकांच्या जे काही चिंता करून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत, अनेक नागरिक आजारी पडत आहेत, अनेक मृत्युमुखी पावले आहेत, याबद्दल काय सांगा? तुम्हाला सांगतो, काल 12/10/2025 रोजी आमचे सदाशिव शिंगारे नावाचे जे आमचे ठेवीदार आहेत, जे आमचे ठेवीदार होते, त्यांचं आजारानं मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पण तुम्हाला सांगतो की त्यांच्या उपचारासाठी त्यांनी जे पैसे ठेवलेले होते, आज त्यांना त्यांच्या उपचारासाठी पैसे भेटले नाही, त्याची आज आम्हाला खंत आहे. आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न भरपूर केले होते, पण ते आज आमच्या प्रयत्नांना यश आलं नाही, याची देखील आम्हाला कुठंतरी आज आमच्या मनाला चुणूक लागून जाते. अशा प्रकारचे कितीतरी ठेवीदार आहेत की आज ती कुठंतरी मृत्यूच्या दाढेमध्ये आहेत, कुठंतरी उपचार भेटत नाही त्यांना.
आणि आज कुठंतरी ते झिजतायत. ज्या लोकांची व्यवसाय होती ते कुठंतरी आज नोकरी करतायत. त्यांचे आज कुणाची शिक्षण राहिलेले आहेत लेकरांची, कुणाचे लग्न राहिलेले आहेत, कुणाचे दवाखाने राहिलेले आहेत, रिटायरमेंटचे लोक आहेत. तुम्हाला सांगतो ते आज औषध गोळ्याला कुठंतरी पैसा सुद्धा त्यांचा आज त्यांच्या हाताला लागत नाही. ही आज या ज्ञानराजाची कृपाच म्हणावं लागल की आज यांनी आज आम्हाला अडकून टाकलंय, आज मरणाच्या दारात आज आम्हाला लुटलं यांनी. एवढा मोठा जो काही आपल्यासोबत फ्रॉड घडला यासाठी आपण लोकप्रतिनिधीला कोणाकोणाकडे मागणी केली? नाही, आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो बऱ्याच ठेवीदारांनी आजपर्यंत काही आंदोलनं झाली. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या आमदारांना, प्रभागाच्या काही मेन लोकांना आम्ही आजपर्यंत बऱ्याच प्रमाणात पाठपुरावा झाला. पण त्याच्यात आम्हाला असा खासदाराची जे जिल्ह्याचे काही खासदार आहेत त्या सुद्धा लोकांना आम्ही पाठपुरावा केला. त्यांच्याकडून आम्ही निवेदन दिले, त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. पण त्याच्यावर कोणत्याच पद्धतीने आज आम्हाला कारवाई झालेली मात्र दिसत नाहीये. आणि त्याच्यामध्ये जी काही जागरूकता पाहिजे होती की आज हे ठेवीदार तुमचाच आहे, कुठला पाकिस्तानचा नाहीये. आज तुम्ही उद्या त्याला आमच्या दारामध्ये मतदानाला येणार आहेत, तुम्ही आज आम्हाला मतदान मागायला येणार आहेत. पण तुम्ही मतदान मागायच्या टायमाला एक विचार करा की आज आमची काय उदरनिर्वाह कशावर चालणार होता. या ज्ञानराजामध्ये पैसे अडकलेले होते आमचे आणि ते आज आम्ही कोणत्या हालापेष्टीमध्ये जगतो हे आज आम्हाला शब्द नाहीयेत तुम्हाला सांगायला की आज आमचा ठेवीदार असल्या आर्थिक विवंचनेमध्ये अडकून पडलेला आहे. अर्चना कुटेंना ज्यावेळेस अटक झाली होती त्यावेळेस 6 गुन्हे होते. हे गुन्हे असताना त्यावेळेसचे तत्कालीन जे काही SP होते त्यांनी या गुन्ह्यामध्ये गुन्हे दाखल असताना सुद्धा त्यांना सोडण्यात आलं होतं. याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे पुरावा आहे. दुसरी गोष्ट, आता जे काही गृह सचिवांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीतला इतिवृत्तांत आहे की त्याच्यामध्ये काय काय ऑर्डर झाली होती. प्रशासनाचे अधिकारी जे होते त्याच्यामध्ये तत्कालीन त्या टायमाचे काही जे SP होते, कोणाच्याला कलेक्टर होते, त्याच्यामध्ये काही इतर जे तपास अधिकारी होते CIDचे, या सगळ्यांची बैठक होती. त्यांचा पूर्ण इतिवृत्तांत आज आमच्या हाती लागलेला आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगायची म्हणजे या कुटे ग्रुप मधल्या काही गाड्या होत्या त्या MPID प्रस्तावामध्ये आल्या नव्हत्या. त्या सुद्धा गाड्यांची 484 गाड्यांची लिस्ट आज आमच्याकडे हाती लागलेली. मग आज मला तुमच्या चॅनलच्या मार्फत एक प्रश्न विचारायचा आहे की जर एक सर्वसामान्य ठेवीदाराला जर या इतक्या गोष्टींचा छडा लागतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पुरावे हाती येतात तर या प्रशासनातील अधिकारी जे आहेत, तपास अधिकारी आहेत, या लोकांनी आजपर्यंत MPID मध्ये या गाड्यांचा उल्लेख का केला नाही. मग या आजच्या ठेवीदारांना आमच्या जे काही 2 रुपये त्याच्यामध्ये अडकलेले आहेत ते पैसे कसे भेटणार. जर तुम्ही यांच्या गाड्या प्रॉपर्ट्या जर सोडून देत असताल, त्यांच्या 238 प्रॉपर्टीची खऱ्या पद्धतीने याच्यावर MPID प्रस्ताव तयार व्हायला पाहिजे होता. पण यांनी अधिकाऱ्यांना मॅनेज होऊन आज मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सांगतो की यांनी मॅनेज होऊन मार्फत आज मी सांगतो की कुठंतरी 80 प्रॉपर्टीचीच फक्त यांनी MPID प्रस्तावामध्ये त्याच्यामध्ये सहभाग घेतला. राहिलेल्या प्रॉपर्ट्या यांनी घेतल्या नाहीत. ईडीनं काही प्रॉपर्ट्या जमा केल्या होत्या त्या देखील यांनी कुठल्याच पद्धतीने घेण्यात आलेल्या नाही. ठेवीदारांना प्रश्न पडतो की आमचे पैसे भेटणार कसे. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये आमच्याकडं या बीड जिल्ह्यामध्ये जितके बी गुन्हे नोंद झालेले त्यांचे काही जे काही आकडे आहेत त्यांची आकडेवारी आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानराजा मल्टी स्टेट मध्ये 3,750 कोटी रुपयाचा हा घोटाळा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आला. पण या ज्ञानराजा मल्टी स्टेटच्या संदर्भामध्ये जे लोकांनी तक्रारी दिल्या, जे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गेले, त्या लोकांनी फक्त 1100 ते 1200 कोटी रुपयाचीच फक्त तक्रार दिली होती. मग आज महाराष्ट्रातील ठेवीदारांचा फक्त प्रश्न जर असेल ते कुठंतरी फक्त 1100 ते 1200 कोटी रुपयाचाच आहे. आणि आज सभागृहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही आज 1100 कोटी रुपये त्यांचे जमा झालेले. तर मला आज त्यांना कुठेतरी सांगायचंय की साहेब तुमच्याकडे 1100 कोटी रुपये जर जमा झाले असतील तर द्या ना. का आज आम्हाला हालापेष्टीमध्ये जगवतात का? या गोरगरिबांना आज त्यांच्या कुठेतरी उदरनिर्वाहासाठी आज कुठेतरी तुम्ही तळतळ घेता. साहेब त्यांचे पैसे देण्यासाठी तुम्ही या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठेतरी तुम्ही याला कामाला लावा. जे त्यांचे सचिव होते त्यांनी कुठेतरी आदेश दिले होते की या जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टरला आदेशित केलेलं होतं की कुठेतरी याच्या संदर्भात पाठपुरावा करा. ते साहेब कुठे दिसत नाही. या 484 गाड्यांची लिस्ट साहेब माझ्या आज हाती लागलेली आहे. मग तुम्हाला आज सांगायचंय की CIDला जर ही लिस्ट हाती लागत नाहीये, तपास अधिकाऱ्यांना जर या आर्थिक गुन्हे शाखेच्या जर लिस्ट लागत नाही, सर्वसामान्य लोकांना जर अशा लिस्ट हातात लागतात तर तुम्ही काय कारवाई करत आहेत, तुम्ही कुणाला पाठीशी घालतायत हे आज आम्हाला तुम्हाला आज संतप्त आज हा ठेवीदार तुम्हाला विचारतोय. त्यामध्ये दुसरी गोष्ट, ईडीनं ज्या काही प्रेस नोट जाहीर केल्या होत्या त्याच्यामध्ये या ज्ञानराधा मल्टी स्टेटचे जे संचालक होते ते अर्चना कुटे आणि इतर जे लोक होते त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये दोषी दिलं होतं. दोषी त्यांनी
दाखवलेलं आहे, त्यांची चार्जशीट कुठेतरी दाखल झालेले आहेत, पण आज वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकरणं चालू आहेत आणि त्यांनी कुठेतरी आज अटकपूर्व जामीन कुठेतरी मांडलेली आणि त्याच्यामध्ये काही संचालक लोकांना आज जामीन भेटलेला आहे. तर मग येणाऱ्या काळामध्ये जर हे लोक रोडवर फिरले तर साहेब आमचे पैसे देणार कोण? आरोपींना कुठेतरी तुम्ही पाठीशी घालतात का? तुम्ही हे जे अधिकारी नेमलेत हे भ्रष्ट अधिकारी आहेत का? आणि आज आम्हाला कोणत्या पद्धतीने पैसे भेटतील? आज आम्हाला रात्रंदिवस झोप येत नाही, आम्ही याच्यामध्ये काम करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या 52 शाखा आहेत त्याच्यामध्ये आमचे ठेवीदार, सजग ठेवीदार कुठेतरी याच्यामध्ये पाठपुरावा करतायत आणि त्याच्या संदर्भामध्ये जी आमच्याकडे आज माहिती हाती लागते त्याच्यामध्ये आज आम्ही जर एखाद्या अधिकारी पैसे बसलो तर तुम्हीच आम्हाला सांगितलं पाहिजे हे प्रकरण कुठेतरी मॅनेज आहे. साहेब ठेवीदार हे दूधखोळा नाहीये, ठेवीदार हे हा कुठेतरी दूधखोळा नाहीये. आम्हाला सुद्धा कळतं की ज्या लोकांनी याच्यामध्ये फ्रॉड केला त्या लोकांच्या जर पाठीशी घालण्यासाठी 9 महिने जर केसेस दाखल होत नाहीत आणि कुठेतरी आम्हाला 156 कोर्टाचे आदेश देऊन जर आम्हाला कुठेतरी गुन्हा नोंद करायला जावं लागत असेल आणि त्या गुन्हा नोंद करायसाठी 50,000 40,000 जर आम्हाला कुठेतरी भरावं लागत असतील तर तुम्ही आज आम्हाला सांगा न्याय मागायचा कुठं? हाच आम्हाला प्रश्न पडतो. त्याच्यामध्ये दुसरं प्रकरण याच्यामध्ये असं आहे की आज ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे काही सीओ होते त्यांचं नाव तर प्रल्हाद काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. मग आज तुम्ही मला सांगा की या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन जर मंजूर होत असेल तर आज बाकीचे लोक का सुटणार नाहीत? हा सुद्धा आज आम्हाला प्रश्न भेडसावतोय. त्यामध्ये या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे काही ठेवीदार लोकांनी आत्महत्या केलेली, त्यांचे काही पेपर कात्रण आज आमच्या हाती आहेत. आज आम्ही खोटं बोलत नाहीत. आज आमचे काही ठेवीदार लोक कुठेतरी मृत्यूची झुंज देत आहेत आणि खऱ्या पद्धतीने याच्यामध्ये ज्या वेळेस गुन्हा नोंदवायला पाहिजे होता त्यावेळेस बर्ड्स ऍक्ट खाली कुठेतरी हा गुन्हा नोंदवायला पाहिजे होता. त्याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता. कारण बर्ड्स ऍक्ट जे आहे 2019 याच्या अंतर्गतच आम्हाला आज आमच्या टीव्ही परत भेटू शकतात असं आज आम्हाला कुठेतरी वाटतंय. कारण आम्ही कुठेतरी कायद्याची भाषा आणि कायदे तज्ञ आमच्याकडे देखील सुद्धा आहेत. कारण MPID अधिकारी आणि याचा जो काही कलम लागलेले आहेत MPIDचे ते कुठेतरी उद्याच्याला या कुटे ग्रुप मधून पैसे ज्ञानराधा मधून कुटे ग्रुप मध्ये जे पैसे गेलेले होते आणि ते पैसे या ज्ञानराधा मधून कुटे ग्रुप मध्ये गेलेले कुठेतरी उद्योगधंदे त्यांनी निर्माण केले होते. ते उद्योगधंदे दागून या गोरगरीब ठेवीदारांना त्यांचे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावले ज्ञानराधामध्ये. मग आज तुम्ही उद्याच्याला जर ज्यावेळेस प्रॉपर्टीचं लिक्विडेशन होणार आहे त्यावेळेस कुठेतरी त्या सुद्धा कुठे ग्रुपनं बँकांचे मोठे मोठे कर्ज घेतलेले आहेत. मग आमचा प्रश्न असा आहे की उद्याच्याला येणाऱ्या काळामध्ये जर उद्याच्याला या प्रॉपर्टीचं लिक्विडेशन जर झालं तर उद्याच्याला सगळ्यात पहिल्यांदा बँकेला पैसे भेटतील. मग आज आम्ही मरायचं का? हा आम्हाला हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे 2019चा केंद्र शासनाचा जो कायदा आहे बर्ड्स ऍक्ट 2019 त्याच्या अंतर्गत ही कारवाई व्हायला पाहिजे होती आणि जर त्या अंतर्गत जर कारवाई झाली तर डायरेक्ट आम्हाला त्याचं लिक्विडेशन केल्यानंतर आम्हाला कुठेतरी याचा फायदा होईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्याच्या प्राधान्याने पैसे भेटतील. पण असं न होता ह्याच्यामध्ये MPID ऍक्ट लावण्यात आला, त्याच्यावर 2 अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. केंद्र शासनाने याच्यावर समृद्ध जाधव नावाचे DDR यांची नियुक्ती केली, पण त्याच्यावर सुद्धा त्यांच्याकडून सपशेल त्याच्या पूर्ण कारवाई त्यांच्याकडे योग्य पद्धतीने हँडल करता येत नाही. त्या दुसरा जो अधिकारी त्याच्यात नेमण्यात आलाय महाराष्ट्र शासनाकडून ते म्हणजे कविता जाधव. यांच्याकडे ज्या प्रॉपर्टी लिक्विडेशन करण्यासाठी ज्या प्रॉपर्टी आल्यात त्याच्यावर सुद्धा कारवाई होत नाही. उद्याच्याला बँका सुद्धा आम्हाला त्याच्यात चॅलेंज करणार आहेत, उद्याच्याला ते सुद्धा त्यांचे पैसे मागणार आहेत. त्याच्यामुळे आज आम्हाला प्रश्न आज आमचा एवढा गंभीर बनत चाललाय. हे प्रकरण एवढं किचकट आहे, याच्यामध्ये CBI इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये ED इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये CID इन्व्हॉल्व आहे, आर्थिक गुन्हे शाखेचे लोक आहेत. नेमकं याचा तपास कोण करतंय, आमचे पैसे कोण मिळवून देणार हे आम्हाला आज कळायला मार्ग नाहीये. या महाराष्ट्राच्या जे काही राजकारणी लोक आहेत आमच्या नजरेमध्ये ते आज आमची कुणीच साथ देत नाहीये, प्रशासकीय अधिकारी देत नाही. आज आम्हाला न्याय कोण देणार? आज पण आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. आज आमचा सुद्धा कुठेतरी हा लढा ठेवीदारांचा कुठेतरी मुडीत काढण्याचा प्रकार या शासनाकडून होतो का काय? या राज्यकर्त्याकडून होतो का काय? आज आम्हाला हे प्रश्न भेडसावत आहेत. आज कुठेतरी आम्हाला बीपीच्या गोळ्या खाव्या लागल्यात. आज आमचे कुठेतरी नातेवाईक कुठेतरी दवाखान्यामध्ये मरतायत, पण आज कोणत्याच अधिकाऱ्यांना आमच्या प्रश्नाकडे गंभीर होतं कुठंच राहिलेलं नाहीये. हे गांभीर्य कधी जाणणार येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये? पण नक्कीच आमचा हा ठेवीदार आहे, 6.5 लाख ठेवीदार आहेत, पण त्या ठेवीदारांचे कुठेतरी नातेवाईक
कुठंतरी त्यांचे पाहुणे रावले. दुसरी गोष्ट त्यांचे स्वतःचे जे काही मतदान आहेत हे नक्कीच या चालू सरकारला आम्ही देणार नाहीत. आमची जोपर्यंत टीव्ही देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान तो बहिष्कार सुद्धा टाकायची आमची म्हणजे मागणी आहे. आणि उद्याच्याला ज्या वेळेस आमचं जर कोणी टीव्ही परत करून देत असेल. मी मुंडे श्री किशन. बरं, किती आपली या ठिकाणी रक्कम जमा होती आणि किती किती दिवसापासून रक्कम जमा आहे? माझी रक्कम 5-7 वर्षापासून जमा होती आणि शेवटला 10-15 लाख रुपये आहेत माझे. 15 लाख रुपये. हा, तर हे मल्टीस्टेट होती हे आम्हाला एवढं माहीत नव्हतं. पण मी पेन्शन आलो, एक सर्व्हिसमॅन आहे, मी मिलिटरीत होतो. तर एक जास्त पर्सेंटेज असल्यामुळं ठेवीदारांनी ठेवल्या, गरिबांनी ठेवल्या. पण ह्याचं ऑडिट सरकारनं पाहायला पाहिजे होतं. सरकारनं लायसन दिलेलं होतं यांना. गोरगरिबांना काय माहीत नसतंय. तर ह्याचं ऑडिट सरकारनं करायला पाहिजे होतं. ह्यांचं इन्व्हेस्टमेंट कुठं करू राहिले आणि त्याचं शेवटी ठेवीदारांना कसे देऊ राहिले, ह्यांचं काय व्हायला लागलं. आता हे असं स्टॉप केलेलं आहे. तर ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत कुट्यांच्या त्या गव्हर्नमेंटनं सगळ्या विकून ठेवीदारांचे पैसे वापस करावेत हीच माझी विनंती. गोरगरिबांचे पैसे आणि शासनानं सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टीत. आज हे नॉर्मल गोष्ट नाही. गोरगरिबांचे पैसे भेटायला पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी सध्या ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि मोदी साहेबांनी सुद्धा हे लक्ष देऊन अमित शहा साहेबांनी सध्या हे प्रकरण क्लिअर करायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. नाव सांगा आपलं. नामदेव लांब. बरं. तर माझे 5-7 वर्षांनी पैसे मी खातेदार होतो. तर मी मुलीच्या लग्नासाठी पैसे 7 लाख रुपये भरलेले होते. तर त्यांनी वारंवार पुन्हा हे केलं. बँक बंद पडली म्हणले. प्लॉट विकून मला मुलीचे लग्न पार पाडावे लागले. हो. बरं, या ठिकाणी प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मागणी केली, या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे केली, तर ते काय सांगतात आपल्याला? वारंवार आम्ही जिल्ह्याला निवेदन दिले, औरंगाबादला दिले, इथल्या पोलीस स्टेशनला दिले. कोणी ह्याची काही दखलच घेतलेली नाही आतापर्यंत. असे या ठिकाणी ज्ञानराधा मल्टीस्टेट किल्ले धारूर शाखा आहे. अनेक खातेदारांची या ठिकाणी रक्कम बँकेकडे जमा आहे, मात्र त्यांना कुठलाही या ठिकाणी न्याय मिळत नाही. त्यामुळे आज या ठिकाणी भीक मागू आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गौर धनबडे, किल्ले धारूर, बीड.